सीमा भागामध्ये सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात नियोजित महामोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा न काढता जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे। या पार्श्वभूमीवर आज रविवारी तातडीची बैठक घेण्यात आली। बैठकीत मोर्चा धर्मवीर संभाजी चौकातून न काढता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून हजारो मराठी बांधवांच्या उपस्थितीत निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मये समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते। यावेळी प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, मालोजीराव अष्टेकर, रामचंद्र मुदगेकर, आर.एम. चौगुले, डी.बी. पाटील यांनी आपली मते मांडली। समितीची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती, कारण उद्याच्या 11 तारखेच्या मोर्चाविषयी पोलीस डिपार्टमेंटने काल पत्र पाठवून आम्हाला कळवलं की तुम्हाला मोर्चा काढायला परवानगी नाही, परंतु निवेदन द्यायला तुम्ही डीसी ऑफिसपर्यंत येऊ शकता किंवा डीसी ऑफिसमध्ये येऊन जमून निवेदन देऊ शकता। त्याप्रमाणे आजच्या मीटिंगमध्ये सर्व मध्यवर्तीच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून काही कार्यकर्त्यांनी मोर्चा काढायला सांगितले, काही कार्यकर्त्यांनी निवेदन द्यायला सांगितलं, पण एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार विनिमय करून त्या ठिकाणी उद्या ठीक 11 वाजता डीसी ऑफिसमध्ये जमायचं आणि त्याच ठिकाणी लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि गेल्या महिन्याभरा किंवा 2 महिन्यामध्ये बेळगाव शहरातले मराठी आणि इंग्लिश बोर्ड जे काढलेत ते रिएस्टॅब्लिश करावेत यासाठीचं निवेदन द्यायचं आणि त्याप्रमाणे आपल्या लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या अधिकारासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून डीसीची अंमलबजावणी करून याच्यासाठी प्रयत्न करायचं ठरलेलं आहे। तेव्हा उद्या सर्व कार्यकर्त्यांनी संभाजी चौकामध्ये जमण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकामध्ये जमण्याऐवजी डीसी ऑफिससमोर 11 वाजता जमावं आणि त्या ठिकाणी निवेदन देण्यात येईल आणि त्याप्रमाणे आपल्या लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे मराठी भाषिकांचे हक्क आपण मिळवून घेऊया हे या ठिकाणी आज ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आजची बैठक संपन्न झालेली आहे। आजच्या बैठकीमध्ये सर्व मध्यवर्तीचे सदस्य त्याचप्रमाणे रमाकांतदादा कोंडुस्कर आणि शिवम शेळके सुद्धा उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करायचं काम हे उद्या होईल अशी मी आशा व्यक्त करतो। मोर्चाला किती लोक जमतील असं त्यांचा अंदाज होता? त्यांचा अंदाज का आमचा? तुमचा अंदाज किती होता? आमचा अंदाज 8 ते 10 हजार। मग जनजागृती ही खेडोपाडी बेळगाव शहरात खानापूर तालुक्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात झाली होती आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आपली मराठी भाषा, अस्मिता, संस्कृती टिकली पाहिजे ही एक अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे प्रत्येक गावातील मराठी माणूस हा मोर्चामध्ये सहभागी होणार। आमच्या 5 जणांच्या मीटिंगमध्ये आश्वासन दिलंय ते सगळ्यांना सांगा म्हणे, सगळे ऐकून येत ना काना, नाहीतर आम्ही तुम्हाला काहीतरी सांगावं असं होऊ नये। काय आम्ही पुढे करणार आहे ते डीसीने आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगावं अशी त्यांना तुम्ही विनंती करावी आणि त्यांना इतकं सांगावं की आम्ही आज इथं तुम्हाला जरी निवेदन द्यायला आलेलो असलो, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत लवकर तर मोठ्या संख्येनं पुन्हा तुमच्याकडं मोर्चाची परवानगी द्या म्हणून कागद देणारच हे परत एकदा तुम्ही त्यांना त्यांनी परवा सांगितलंय, तुम्हाला आत्ता सांगतो, असं कुणी समजू नये की आम्ही दोघं गेलो आणि तिघं गेलो म्हणून तिथं घाबरून आलो म्हणून तुम्ही समजू नका, ते सांगितलेलं आहे। तेव्हा या मोर्चामध्ये माझी विनंती आहे अध्यक्ष महोदयांना की तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणत्या प्रकारे आता आपण या बाबतीत वागावं। म्हणजे आता मरगाळ्याने किंवा रणजित पाटलांनी वगैरे जे सांगितलं की हा दादांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, खूप जणांनी, त्याप्रमाणे हा मोर्चा कॅन्सल नाही, स्थगित केला थोडे दिवस आणि स्थगित करून आम्ही निवेदन द्यायला आलोय तुम्हाला आणि हे निवेदन घ्या आणि या निवेदनाप्रमाणे आम्हाला आमच्या मागण्या लवकरात लवकर द्या, नाहीतर पुन्हा आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मोर्चानंच येणार आणि पुन्हा मागणी करणार हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ त्यांना आलेली आहे। देऊ शकता हे टेक्निकल पॉईंट तरी त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि जर आम्ही मोर्चासाठी या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज चौकांच्या जर आपण जमलो तर एकेकाला जर केलं तर मोर्चा असफल होण्याची चान्सेस होऊ शकतात, तसं मागं झालं तसं। तर माझं एक मत आहे की मोठ्या संख्येने डीसी ऑफिसमध्ये जर आम्ही जास्तीत जास्त संख्येने जर एकाच वेळेला जर तिथं उपस्थित राहिलो की मॅक्झिमम लोक कशी जमतील आणि आजूबाजूला थांबून नंतर एकत्रित येऊन आपली मेजॉरिटी दाखवून किंवा आपली शक्ती प्रदर्शन करू शकतो, ही एक संधी आपल्याकडे आहे। आणि जर आम्ही धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमलो तर एकेकाला जर पकडून जर आतमध्ये घातले तर हा मोर्चा सफल होणार नाही आणि आम्ही शक्ती प्रदर्शनही करू शकत नाही
तर तेच एक चान्स आहे की आम्हाला तिथंच जमून तिथं जर शक्ती प्रदर्शन केलं, कारण तिथं आम्हाला लिमिटेशन नाही, किती वेळ जमावं, किती लोकांनी जमावं, असं काही त्याच्यामध्ये घातलेलं नाही. तेव्हा मोठ्या संख्येने तिथंच जमलं तर बरं होईल, असं एक माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी व्यक्त करतोय. आणि असं झालं तर आमचा निवेदन द्यायचं जे उद्देश आहे, हा उद्देश सफल होईल. इथं उपस्थित राहून बोलण्याचं कारण एकच आहे की काल एक पोलीस इन्स्पेक्टर, खास करून एक मराठी पोलीस इन्स्पेक्टरला त्यांनी त्या नोटीस इश्यू करायला 5 लोकांना सांगितल्या होत्या. तो माणूस आमच्या जुन्या घरी गेला, जुन्या घराचा नवीन घराचा ऍड्रेस त्याने विचारला आणि तिथं तो घर शोधत आला. ती नोटीस देताना त्यानं म्हणजे त्याने जे सांगितलं तेवढंच सांगण्यासाठी मी आज उभा आहे की बऱ्याच दिवसानंतर तुमचं ऐकून घेणारा आणि तुमच्या भावना समजणारा जर माणूस त्या पदावरून बसला असेल तर प्रश्न सुटेपर्यंत तुम्ही तुमच्या मागण्या कशा न्याय्य आहेत आणि त्या मागण्या कशा पूर्ण होतील हे त्यांच्याशी व्यवस्थितपणे चर्चा करून याचा विचार करा. आणि त्यांनी जर काही तुम्हाला सूचना करत असेल तर त्यातून काहीतरी चर्चेतून मार्ग काढा. आम्ही त्यांना सांगितलं की मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एकदा बाण सोडला तर तो वापस घेतला जात नाही. पण यात मगाशी मरगाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नेतृत्व आजपर्यंत कधीच संघर्षाला कमी पडलं नाही किंवा मागे राहिलं नाही. पण हातावर पोट असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करून तुम्ही नक्कीच याचा विचार करावा आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या आम्ही पाठीशी आहोत, तुमच्या सोबत आहोत एवढी ग्वाही देतो. आणि त्या माणसाने ते सांगितलं की तुम्हाला माणूस म्हणून बघणारा अधिकारी तिथं आलाय, पहिल्यांदाच त्यांनी निवेदन देण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळं नक्कीच मरगाळे साहेबांनी जे सांगितलं हे अत्यंत योग्य त्या ठिकाणी वाटलं. आणि आमच्या भावना समजून घेऊन जर त्यांनी त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असतील तर तुम्ही साहेब त्यांच्याशी चर्चा करा. बाकी जर तुम्ही मोर्चाही म्हटलं तर आम्ही युवक तुमच्या पाठीशी आहोतच, सोबत आहोत एवढीच ग्वाही देतो. आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी मिळेल तेवढं सांगून थांबतो. कन्नड सक्तीचा जोर वाढत असून मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला आमच्या मातृभाषेत परिपत्रके मिळावीत यासाठी लढा सुरू आहे. प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आंदोलनाची दिशा बदलण्यात आली आहे. नवीन निर्णयानुसार सर्व मराठी बांधवांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र यावे असे आवाहन समितीने केले आहे.